येत्या 1 मे 2026 पासून 6 मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम आपल्या सगळ्यांच्या रोजच्या जीवनावर होणार आहेत अशा चर्चा सुरू आहेत. पण मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच देशात काय बदल होणार आहेत? तर बँकिंग सेवा, स्वयंपाकाचा गॅसच्या किमती आणि डिजिटल पेमेंटशी संबंधित नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल होणार आहेत असं कळतंय. यासोबतच इन्शुरन्स पॉलिसी स्कीम, क्रेडिट कार्ड आणि ऑनलाईन गेमिंगमध्ये सुद्धा बदल होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. पण हे बदल नेमके कशा पद्धतीने होणार आहेत, यामुळे तुमच्या आणि माझ्या खिशावर कसा परिणाम होणार आहे आणि हे बदल स्वीकारताना आपल्याला काय करावं लागणार आहे, हे सगळं सविस्तर समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. तर येत्या 1 मे पासून होणारा सगळ्यात पहिला आणि मोठा बदल म्हणजे ऑनलाईन गेमिंगमध्ये होणारा बदल. कारण देशभरात 1 मे पासून नवीन नियमावली लागू होणार आहे. सरकारकडून समोर आलेल्या माहितीनुसार ऑनलाईन गेमिंग ऑथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली असून आता ऑनलाईन गेमिंग नियमन कायदा 2025 अंतर्गत गेमिंग कंपन्यांना यापुढे मानकांच्या एका नवीन संचाचे पालन करणे अनिवार्य असेल. म्हणजेच 1 मे पासून गेमिंग कंपन्यांसाठी सर्टिफिकेशनचे नियम बदलतील. यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे, कारण गेमिंगच्या सर्टिफिकेशनची व्हॅलिडिटी आता 5 वर्षांनी वाढवून 10 वर्ष करण्यात आली आहे. त्यामुळे कंपन्यांना वारंवार नूतनीकरण करण्याच्या त्रासातून मुक्तता मिळेल. तर यानंतरचा 1 मे पासून लागू होणारा दुसरा सर्वात मोठा बदल म्हणजे केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा वार्षिक प्रीमियम मे मध्ये ऑटो डेबिट होणार आहे. म्हणजेच बँक अकाउंटमधून 436 आणि 20 रुपये कट होऊ शकतात. त्यामुळे ज्या अकाउंट धारकांनी ही योजना घेतली आहे त्यांनी त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पुरेसे बॅलन्स ठेवणं आता गरजेचं असेल. तर 1 मे पासून लागू होणारा तिसरा बदल हा डिजिटल पेमेंट बाबत असणार आहे. म्हणजेच डिजिटल पेमेंटमध्ये सुरक्षेचा नवीन स्तर लागू होणार आहे. अगदी सविस्तर बोलायचं झालं तर यापुढे यासाठी डिजिटल व्यवहार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होणार आहे. कारण रिझर्व्ह बँकेच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार 2 फॅक्टर ऑथेंटिफिकेशन अधिक कडकपणे लागू केले जाणार आहे. यामुळे UPI किंवा नेट बँकिंग वापरताना वारंवार OTP, पिन किंवा बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करावं लागू शकतं. किंवा जर तुम्ही UPI आणि ATM द्वारे विना कार्ड शिवाय जर पैसे काढले तर ते तुमच्या मोफत व्यवहार मर्यादेत मोजले जाणार आहेत. यामुळे मर्यादा संपल्यानंतर तुमच्या प्रत्येक व्यवहाराला 17 ते 21 रुपयापर्यंत एक्स्ट्राचे चार्जेस द्यावे लागतील. तर या नव्या नियमानुसार एका आर्थिक वर्षात 10 लाखांपेक्षा जास्त रोख जमा किंवा काढल्यास पॅन अनिवार्य असेल. तर यापूर्वी हे ट्रॅकिंग दैनंदिन आधारावर व्हायचं, परंतु आता संपूर्ण वर्षाच्या रेकॉर्डला आधार मानलं जाणार आहे. यानंतरचा 1 मे पासून लागू होणारा चौथा मोठा बदल म्हणजे LPGच्या सिलेंडर महाग होणार आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीतून येणारी जहाजं उशिरा येत असल्यानं देशाचा ऊर्जा पुरवठा हा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे कच्च्या तेलासह गॅसच्या किमतीत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. कारण LPG गॅस सिलेंडरच्या किमतीचा दर हा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी आढावा घेतला जातो. या पार्श्वभूमीवर 1 मे रोजी घरगुती आणि व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या सप्लायच्या दबावामुळे किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. तर LPG सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं कडक पावलं उचलली आहेत. यानुसार प्रत्येक LPG सिलेंडरच्या डिलिव्हरीवर OTP किंवा DAC कोड सामायिक करणं अनिवार्य असेल. म्हणजेच बुकिंग केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल, जो डिलिव्हरीच्या वेळी देणे आवश्यक असेल. यामागचा उद्देश म्हणजे फसव्या डिलिव्हरी आणि गॅस चोरीला आळा घालण्यासाठी हा नियम लागू होणार आहे. यानंतरचा 1 मे पासून लागू होणारा पाचवा मोठा बदल हा केवळ SBI कार्ड धारकांसाठी असेल. कारण 1 मे पासून SBI आपल्या विलंब शुल्क म्हणजेच लेट पेमेंट फीज मध्ये सुधारणा करणार आहे. म्हणजेच यापुढे ग्राहकांना अगदी लहान थकीत रकमेवरही शुल्क भरावं लागू शकतो. या व्यतिरिक्त काही विशिष्ट कार्ड्सवरील वार्षिक शुल्क माफ करण्याच्या अटीमध्ये सुद्धा बदल करण्यात आले आहेत. तसेच 1 मे पासून eKYC अपडेट करणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यामुळे KYC न केलेल्या अकाउंटवर ट्रान्झॅक्शन थांबवण्यासारखी कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे ग्राहकांनी लगेचच बँकेत जाऊन किंवा नेट बँकिंग किंवा मोबाईल ॲपच्या माध्यमातून eKYC अपडेट करून घेणं गरजेचं असेल. तर 1 मे 2026 पासून लागू होणारा 6वा मोठा बदल हा महत्त्वाचा बदल कामगार कायदा आणि पगार याच्यात होणार आहे. या नवीन नियमामुळे बेसिक पगार म्हणजे CTCच्या 50% इतका असू शकतो, ज्यामुळे PFचा वाटा वाढेल आणि हातात येणारा पगार हा कमी होऊ शकतो. याशिवाय म्युच्युअल फंडातही बदल होणार आहे. म्हणजे जुने सोल्युशन ओरिएंटेड प्लॅन काढून आता लाईफ सायकल फंड्स येणार आहेत. यात रिटायरमेंट किंवा चाइल्ड प्लॅनचा समावेशही असू शकतो आणि हे फंड प्रत्येकाच्या वयानुसार
पोर्टफोलिओमध्ये आपोआप बदल करतील. त्यामुळे इक्विटी म्युच्युअल फंड्सना आता 35% पर्यंत सोने चांदीच्या ETF मध्ये गुंतवणूक करता येईल. त्यामुळे बाजारातील चढ उतारात तुमच्या गुंतवणुकीला सुरक्षा प्रदान होईल. तसंच 1 मे पासून सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्सचे रेट सुद्धा वाढणार आहेत. यामुळे शेअर मार्केटमध्ये इंट्राडे आणि डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग करणाऱ्यांना आता मोठी कात्री लागणार आहे. कारण आता ऑप्शन ट्रेडिंगवर 0.15% आणि फ्युचर्सवर 0.05% टॅक्स लागेल आणि हा बदल विशेषतः लहान आणि सक्रिय ट्रेडरच्या नफ्यावर परिणाम करू शकतो. एकूणच या सगळ्या बदलांचा सामान्य माणसावर काय परिणाम होईल तर 1 मे पासून लागू होणारे हे सगळे बदल नोकरदार वर्ग, गुंतवणूकदार आणि सामान्य ग्राहकांच्या मासिक बजेटवर परिणाम करणार आहेत. त्यामुळे या सगळ्याला सामोरे जाताना आपल्याला बँकिंग रेकॉर्ड सुरळीत ठेवावा लागणार आहे. तसेच टॅक्स प्लॅनिंग वेळेवर करून नवीन नियमानुसार स्वतःला अपडेट करणं गरजेचं असेल, जेणेकरून कोणत्याही आर्थिक समस्यांपासून आपल्या सगळ्यांना बचाव करता येईल. यामुळे 1 मे पासून हे बदल होणार आहेत हे लक्षात ठेवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या महाराष्ट्र कट्टाला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.